अंजू मुंडे स्वागत करते नवीन एका माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अंजू मुंडे. आणि हा 15 दिवस आपले ब्लॉग आलेले नाही आहेत, कारण मी 15 दिवस गावाकडे गेले होते, म्हणजेच माहेरी माझ्या मम्मीकडे गेले होते. काही कारणास्तव मला जावं लागलं होतं आणि फायनली मी 3 तारखेला गेले होते आणि काल 17 तारखेला मी रिटर्न आलेली आहे आणि खूप मज्जा केली आहे गावाकडे. आणि त्यामुळेच 15 दिवस मी काही व्हिडिओ वगैरे केले नव्हते, कारण कंटाळले होते मी पण, कारण इन्स्टाचे मला खूप सारे प्रमोशन होते आणि ते प्रमोशन मी नवरात्रीपासून कंटिन्यू करत होते. म्हणून म्हटलं चला थोडंसं रिलॅक्स राहू. आणि इन्स्टाचे पण आता पण मला साड्यांचे वगैरे पार्सल रिसिव्ह झालेले तिकडे धुळ्याला. तर ते आता माझं रुटीन चालू होईल अजून, पण मी आता पण मी प्रमोशन करेल. आता आले, आता थोडंसं घर वगैरे आवरते, तसं तर हॉल वगैरे स्क्रीन आवरलेलं आहे. आता फक्त मला किचन आवरायचं बाकी आहे. आणि खूप मज्जा केली गावाकडे. मी व्हिडिओ कोणतेच नाहीत केले, इन्स्टाचेही नाही आणि यूट्यूबचेही नाही. मी जाते वेळेस पण व्हिडिओ केला, पण मी ते देखील एडिट नाही केला, कारण खूप मज्जाच केली तशी. आरामात राहिले, एकदम नो टेन्शन असं, म्हणजे व्हिडिओ वगैरे काहीच नाही, कशाचं टेन्शन नव्हतं. आणि मग फायनली मी काल आलेली आहे आणि मम्मी परभणीपर्यंत मला सोडायलाही आलेली होती. आणि मग त्यानंतर माझं तिकीट काढलेलं होतं, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. मेसेज करणे आलेली आहे आणि त्यामुळे आता आजपासून मी व्हिडिओ करते. आणि काल येते वेळेस मी खूप छान असे प्लांट पण घेऊन आलेले मला घरात ठेवण्यासाठी. हे एक आणलेलं आहे, मला असं पाहिजेच होतं व्हिडिओमध्ये वगैरे छान दिसण्यासाठी. आणि अजून 3 आणलेले आहेत, एक आउटडोअरचं आहे आणि 3 इनडोअरचे आहेत. असे मी 4 प्लांट आणलेले आहेत, खूप छान आहेत. प्लांट खूप हेवी भेटले मला, पण खूप महाग भेटले असं वाटतंय. आणि ह्याच्यासाठी कुंड्याही घ्यायच्यात मला. आता त्या कुंड्या मी इथं धुळ्यामध्ये बघेल, कारण तिथं खूप म्हणजे खूप महाग सांगत होते ते कुंड्या, त्यामुळे मी तिथं काही कुंड्या घेतलेल्या नाहीत. आता मी इथं कुंड्या बघेन किंवा मी ऑनलाईन बघेल. आणि एक झाडासाठी मी टी टेबल, छोटासा टेबलही ऑर्डर केलेला आहे. टी टेबल म्हणू शकतो आपण, तशा टाईप टी टेबल टाईप असा टेबल ऑर्डर केलेला आहे. तो येईन माझा 2-3 दिवसामध्ये. आणि मम्मीला खूप सारं असं सामान दिलेलं आहे आणि खूप म्हणजे घरच्या शेतातली भाजी वगैरे सर्व घेऊन आलेली मी. खूप जास्त सामान होतं, कारण वजन पण खूप होतं माझ्याकडे, त्यामुळेच मम्मी परभणीपर्यंत आलेली होती. आणि आमच्या नानूनं तर खूप मस्ती केली. बाळा, तू कशी मस्ती केली गावाकडे? आणि कोणाकोणासोबत खेळत होती तू? आधी दादा सोबत खेळत होती आमच्या अनुनं. आधी दादाला खूप मिस करते. आधी दादा म्हणजे माझ्या मामाच भावाचा मुलगाही आणि माझ्या मामाच्या मुलीचा मुलगाही, त्याचं नाव आहे आदित. आधी सोबत अनु खूप जास्त खेळलेली आहे, कारण आधीच अनु सोबत खेळत होता, बाकीचे पळतच होते, कारण गावाकडल्यांना सवय राहते पळायची वगैरे. आणि अनु काय बाहेर जात नव्हती रोडला वगैरे, भीती वाटत होती, कारण गावाकडे कसे डॉग वगैरे जास्त राहतात, त्याला अनु खूप घाबरते. म्हणून आणि अनु घरातच खेळायची. आणि आमचा आधी कंटिन्यू अनु सोबत 15 दिवस खेळला. आमच्या अनु आधीला मिस करते बाळा दादाला. दादाला मिस करते आमच्या अनु खूप जास्त. बोलवायचं दादाला आणि मामाला. हा, तू आणते बोलली होती, आणलं नाही का मग त्यांना? दादा उठलाच नव्हता आम्ही येते वेळेस, दादाला आम्ही येते वेळेस भेटू नाही शकलो, कारण तो उठलेलाच नव्हता त्यामुळे. आणि आता चला मग मी तुम्हाला मम्मीनं काय काय सामान दिलं ते आणून दाखवते. आणि आईचं प्रेमच राहतं तसं. माझ्या पहिल्या पण एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मम्मी एकटी किती सामान घेऊन आलेली होती. आणि आता पण मी एकटीच होती यायला, तरी पण मम्मीने तेवढंच सामान दिलं, तरी मी अर्ध सामान आणलंच नाही, कारण 2 बॅग होत्या, 2 बॅगमध्ये बसत नव्हतं. आणि तिसरी बॅग करणं एकटी सोबत पॉसिबल नव्हतं. पॉसिबल तसं मम्मी आलेली होती, पण मग खूप हेवी होत्या याच बॅग, त्यामुळे मग तिसरी बॅग काही आम्ही केलेली नव्हती. आणि त्यामुळे मम्मीनं चहासोबत खायचे टोस्ट वगैरे ते सर्व घेतलेलं होतं, ते तिथंच ठेवून आलेली आहे. बघू आता मग मम्मीनं काय काय सामान आणलं दाखवते. आणि आता मला ना किचनमध्ये पण खूप जास्त काम आहे, ते काम पण मी तुमच्यासोबत शेअर करेन, कारण मी डबे वगैरे घेतले होते, पण मला माहिती होतं मला 15 दिवस गावाकडे जावं लागणार आहे, त्यामुळे मी ते काय आवरलेलं नव्हतं. आता मी किचन वगैरे पण आवरून घेते, हा की नाही? हां, तू आवरू लागणार मग मला? हां. आणि आमच्या अनु ना दुकानातला खूप सारा असं पॅकेटच खाऊचं घेऊन आलेली, छोटा भीमचं. तरी मी अक्काला पुष्पाचं ते नको बोलले, कारण मग कंटिन्यू तेच खात राहती. आणि चॉकलेट वगैरे पण पॅकेटच आणलेले तिनं, आणि खाऊचं पण पॅकेटच आणलेले. ते पॅकेट बहुतेक आता आरूच्या पप्पानं लपवून ठेवलेले, त्यामुळे मी ते नाही दाखवू शकत तुम्हाला, ते नंतर दाखवेल मी. आता मम्मीनं काय काय सामान दिले ते बघू आपण. आणि मी झाडं पण कोणते कोणते आणले बघ 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 बघ, इथं लावलेलं आहे मी, म्हणजे आता ओपन करून ठेवलं, कारण ना
परवा दिवशी रात्री पॅक केलेलं होतं ते पन्नीमध्ये. कालचा पूर्ण दिवस गेला आणि मी आल्यानंतर थकलेली होते. मग आम्ही जेवण वगैरे पण बाहेरच केलं हॉटेलमध्ये, कारण घरी येऊन खूप कंटाळा आला असता मला, कारण मी सकाळी 6 वाजता निघलेली होते परेलमधनं. त्यामुळे आणि परळीमधनं पण परेशानी झाली थोडी. गाडी गेली माझी एक निघून, परभणीला यायची ट्रेन. मग त्यानंतर बस स्टॉपला गेलो, मग त्यानंतर बसनी पण नव्हत्या. मग त्यानंतर परत स्टेशनला आलो. जवळच पण मग तिथलं तिथं वज होतं, त्यामुळे ॲटो वगैरे करून आलो आम्ही. मग परत ट्रेननीच परभणीला आलो. मग त्यामुळे थोडीशी परेशानी झाली, मग थकले पण होते. येताना झोपून आले मी, पण कसं प्रवास केल्यानंतर थकताना माणूस, त्यामुळे मग बाहेरच जेवण वगैरे केले. मग ते काय मी बॅगच ओपन नव्हत्या केल्या, तर मग आता मी बॅग वगैरे ओपन केल्या आणि सगळं भाजीपाला वगैरे ना असं खुल्ला करून, म्हणजे खुल्ला म्हणजे पन्नीतच ओपन करून ठेवलेलं आहे, कारण खराब नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते. ते खाली ठेवलेलं आहे म्हणून आमच्या अनु म्हणते बघा खाली काय खाली ठेवलेले. चला मी दाखवते तुम्हाला, हा ना. बघा किती सारं सामान आहे, खरंच खूप भारी आहे. एवढं प्रेम मम्मीच करू शकते, बाकी कोणी नाही करू शकत. हे बघा मम्मीने लसूण दिलेलं आहे, परत गोबी, इकडे तीळ पण आहेत, टमाटे, पालक, पुन्हा गाजरं विकत घेऊन दिलेले आहेत. आणि हे शेंगदाणे ही मम्मीने करून दिलेले आहेत, वाळलेल्या शेंगाचे आहेत ते. पुन्हा पालक, मेथीची भाजी निसून दिलेली, यालाच आईचं प्रेम म्हणतात. मेथीची भाजी ही निसून दिलेली आहे. परत वांगे आहेत, पुन्हा जवस पण मम्मीने विकत घेतला होता, त्याच्यातलं एक पॅकेट दिलेले. नंतर मग शेवग्याच्या शेंगा, पुन्हा वालाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा आणि ह्याच्या चवळीच्या शेंगा ह्या मावशीच्या शेतातल्या आहेत, मावशीने दिलेल्या आहेत. पुन्हा भेंडी, हे सर्व मावशीच्या शेतातलं आहे. पुन्हा तिकडे तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, पुन्हा वाळलेली ह्याची आपली हरभऱ्याची भाजी. वालाच्या शेंगा 2 ठिकाणी आणल्या, कारण एका ठिकाणी ठेवायला प्रॉब्लेम होत होता. आणि हे आहेत, हे ओले शेंगदाणे आहेत, ओले शेंगांचे. शेंगा आणायला जास्त जागा लागत होती, त्यामुळे शेंगदाणे आणि शेपूची भाजी आणि कोथिंबीर हे पण मम्मीने निसून दिलेले. पुन्हा मामा डाबीवरून जांब घेऊन आलेले होते, जांब, पुन्हा टमाटे, खूप सारं असं सामान आहे. आणि आमच्या तिकडं आहे ना, ते छोट्या पन्नीमध्ये ना तिथे मसाला ठेवलेला आहे खिचडीचा, तेही मम्मीने घेऊन दिलेलं आहे, तिकडे भेटतो छान म्हणून. आणि असं खूप सारं असं सामान आहे, हे बघू शकता तुम्ही. खरंच आपली आईच एवढं प्रेम करू शकते, आणि एवढं सामान फक्त मम्मीकडूनच येऊ शकतं. हे तुम्हालाही आलं असं ना, असंच तुमच्या मम्मीकडून वगैरे. मला तर एवढं सामान फक्त मम्मीकडनंच येतं, आणि मम्मी खरं यालाच मम्मीचं प्रेम म्हणतात. बाकीच्या ठिकाणी आपण कसं येऊ, पण मम्मीच्या घरून आपण कधीतरी कमी येत नसतो. बघा किती सारं सामान आणलेलं आहे, आणि ह्या सामानासाठीच मम्मी माझी परभणीपर्यंत आलेली पण होती सोडण्यासाठी. आणि मेन म्हणजे ना कसं, डाळी ना जड राहतात. तर ही बघा, ही तुरीची डाळ आहे आणि ही मुगाची डाळ आहे. हे अनुला खावण्यासाठी 1550 रुपये आहेत हे. आणि अजून एका ठिकाणी आहे चिल्लर, मी वरती ठेवले होते, ते 500 रुपये आहेत वरती. म्हणजे अशा मम्मीने एवढे चिल्लर अनुसाठी पैसेही दिलेले आहेत. एवढं प्रेम एक आपली मम्मीची आईच, आजीच करू शकते. आणि बघा किती सारे पैसे दिलेले आहेत. आणि हेच नाही, हे तर फक्त खाऊ घेण्यासाठी दिलेले आहेत, आणि बाकी अजून पण मम्मीने अनुला 1500 दिलेले आहेत खर्चण्यासाठी. आणि अनुला ड्रेसही घेतलेला आहे, ते दाखवेलच मी तुम्हाला. हे फक्त पैसे तिला चॉकलेट खाण्यासाठी आणि दुकानचा खाऊ खाण्यासाठी दिलेले आहेत. बघा 10चे 5चे असेच आहेत, 1चे 2चे तर एकही नाही आहेत. 20, 10 आणि 5 असेच आहेत हे रोकडे. दिसाय छोटे आहेत, पण हेवी आणि जास्त आहेत. हा व्हिडिओ जुना आहे, म्हणजे जानेवारीमधला आहे, आणि मला एडिट करायला टाईमच नाही भेटला, त्यामुळे, कारण तब्येत वगैरे पण खराब होती. आणि म्हणून मी आत्ता शूट म्हणजे एडिट वगैरे केला. हा शूट पहिलेच केलेला होता, आणि आता मला प्रमोशन पण करायचे आहेत, आणि ते पण लवकरच तुमच्यासोबत येतील, कारण मी तब्येत ठीक नसल्यामुळे काही केलंच नव्हतं. आणि श्री पण इथे नव्हते, आता श्रीही आलेले, त्यामुळे आपला डेली होईन आपलं. आणि चला मग, आपलं चॅनल नवीन आहे, त्यामुळे आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. टेक केअर फ्रेंड, बाय.